आणि आणखी एक महत्त्वाची बातमी आता समोर येते। राजू शेट्टी यांच्या आरोपांवर मुरलीधर मोहोळ अजूनही चडीचूप आहे। पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ अडचणीत आले। जैन बोर्डिंगची जागा विकासकाला विकण्यामागे मोहोळ असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला होता। राजू शेट्टींनी हा गंभीर आरोप केल्यानंतरही अजून मोहोळांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही। गोखले डेव्हलपर्स मध्ये पुण्याचे खासदार आणि आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे भागीदारी आहे हे त्यांनीच निवडणूक विवरणपत्रामध्ये दाखवलेलं आहे। म्हणजे 230 कोटी रुपयाला खरेदी करायचं आणि त्याच्यातून 3000 कोटी रुपये मिळवायचं असं हे आहे। याला राजकीय वरदस्त असल्याशिवाय प्रशासनावर अंकुश असल्याशिवाय या गोष्टी शक्य नाहीत आणि त्यामुळे हे सरळ सरळ मुरली अण्णा मोहोळ असतील किंवा मुख्यमंत्री सुद्धा, कारण धर्मादा आयुक्त हे त्यांचे नातेवाईक आहेत, यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही। आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। रोहन, एकीकडे राजू शेट्टी एवढे गंभीर आरोप करतायत मोहोळांवर, मात्र मोहोळांची एकही प्रतिक्रिया समोर आली नाहीये। प्रणिता, अगदी बरोबर आहे। खरं तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी समोर येऊन या सगळ्या बाबतचा खुलासा करणं गरजेचं होतं, परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या सिस्टीम मधून काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्या जात आहेत, त्यामध्ये तथ्य किती आहे याचा तपास केला पाहिजे। परंतु ज्या गोखले कंपनीचं नाव घेतलं जातंय त्या गोखले कंपनीचं आणि बडेकर ग्रुप सोबत मोहोळांचा काही संबंध नसल्याच्या बातम्या काही ज्या आहेत त्या जाणून बुजून पेरण्याचा प्रयत्न केला जातोय। साधारणतः 4 आणि 5 तारखेची काही कागदपत्र समोर आणली जात आहेत आणि गोखले कंपनी सोबतचा जो काही भागीदारीचा 50% शेअर होल्डर्स होता तो त्यांनी काढून घेतलेला आहे 4 फेब्रुवारीला असं सांगितलं जात आहे। आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे 4 फेब्रुवारीला ही सगळी कन्स्ट्रक्शन कंपनीतून त्यांनी भागीदारी काढली सांगितलं जातंय आणि लगेचच त्याच फेब्रुवारी महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये या जैन बोर्डिंगच्या जागेच्या बाबतचं साठेखत जे आहे ते केलं जातं। त्यामुळे प्रश्न पुन्हा हाच निर्माण होतोय की ही सगळी वादाची जागा होती, हे सगळं प्रकरण वादामध्ये जाऊ शकतं आणि मी केंद्रीय मंत्री आहे आणि मी जर या कंपनीमध्ये असेल तर पुन्हा मी अडचणीत येऊ शकतो, त्यामुळे मी यातून भागीदारी काढून घेतो आणि मग हा उद्योग करायचा का, अशा प्रकारची शंका जी आहे ती आता उत्पन्न केली जाते। कारण का 4 फेब्रुवारीची काही कागदपत्र समोर आणली जात आहेत आणि 4 फेब्रुवारीला मुरलीधर मोहोळ यांनी जे आहे ते या कंपनीतून भागीदारी 50%चा शेअर होल्डर ज्याचा होता तो त्यांनी काढून घेतल्याचं सांगितलं जातं। यामध्ये तथ्य किती आहे ही कागदपत्राची पडताळणी करणं आवश्यक आहे किंवा स्वतः केंद्रीय मंत्री असणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांनी समोर येऊन या सगळ्या बाबतची सत्यता सांगितली पाहिजे, परंतु ते दिल्लीला असल्या कारणामुळे त्यांच्याशी संपर्कही आपला होऊ शकत नाही आणि त्यांनी देखील कुठल्याही प्रकारचा प्रसार माध्यमात समोर येऊन किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतचा खुलासा करणं गरजेचं आहे। अद्यापपर्यंत खुलासा केलेला नाहीये, त्यामुळे सगळा संशय जो आहे तो मुरलीधर मोहोळांच्या सभोवताली पाहायला मिळतोय। कारण का जवळपास 250 कोटीला ही जागा जी आहे ती या कन्स्ट्रक्शन कंपनीकडून खरेदी केली जाणार आहे आणि त्यातून 3000 आणि त्याचमुळे रोहन आता मुरलीधर मोहोळ किंवा त्यांच्या पीआर कडून काही या संदर्भात स्पष्टीकरण येतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।